आज आम्ही ननंद भाऊजे मिळून आमच्या आयांची ओटी भरणार आहोत अधिक मासची. आयांची आता आयांना आया म्हणणार का काय म्हणायचं आणि दुसरं बात तो सही है. तर खूप दिवसांनी असं काहीतरी प्लॅन आम्ही केलेला आहे. तुझ्यामुळेच थोडं ते वर्क होणार आहे. ओके. त्यामुळे पाहूया काय होते. मम्मीसाठी आणि मोठ्या मम्मीसाठी सरप्राईज असणार आहे. आईंना फक्त थोडी याची कल्पना आहे, म्हणजे असू शकते, कारण आम्ही साडी वगैरे आणायला जाताना त्यांना थोडा डाऊट आलेला असणार आहे. तर ही सर्व कल्पना सायलीची आहे आणि आम्ही मिळून हे केलेलं आहे. तर पाहूया कितीपर्यंत वर्क होते ते. ॲक्च्युली मी प्रियांशमुळे ड्रेसच घालणार होते, पण सायली बोलली साड्या ठेवून काय करायचे, तर कशी बशी साडी घातलेली आहे. एवढा वेळ करते. रुको जरा, सबर करो. चल लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तिथं आहे. आपल्या संस्कृतीत मातृदेव भव मानले गेले आहे. आई ही ईश्वराचे दुसरे रूपच असते. आपल्याला जन्म देणारी आई आणि लग्नानंतर आपल्यावर आईसारखेच प्रेम करणारी, घराला घरपण देणारी सासूबाई, या दोघींचा सन्मान करणे म्हणजेच साक्षात आदिशक्तीचा आणि लक्ष्मीचा सन्मान करण्यासारखेच आहे. मुलीच्या सुखी आणि समृद्ध संसारासाठी आई वडील आयुष्यभर किती झटत असतात, तर सासूबाई आपल्या मुलाला आणि घराला सांभाळणाऱ्या सुनेला मुलीसारखा मान देतात. या दोघींबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अधिक मासात ओटी भरली जाते. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असा दृढ विश्वास आहे. तर आता आपण पाहूया ही ओटी नक्की कधी भरावी. अधिक मास हा पूर्ण महिनाच अत्यंत पवित्र असतो, त्यामुळे तुम्ही संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता. आईसाठी काहीही करण्यात कोणताही दिवस पवित्रच असतो. ही भावनाच खूप प्रेमळ आणि पवित्र आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वेळेत तुम्ही ही ओटी भरू शकता. शक्यतो दुपारी 12 ते 4 ही वेळ टाळावी असे म्हटले जाते. ओटी भरताना तांब्यातील पाण्याने अतिशय आदराने त्यांचे पाय धुवावे. पाय धुवून झाल्यावर आपल्या साडीच्या पदराने त्यांचे पाय व्यवस्थित पुसावे. आता त्यांच्या पायांवर हळद कुंकू वाहावे व अत्यंत आदराने त्यांचे चरण ओवाळावे. यानंतर त्यांच्या कपाळावर प्रेमाने हळद कुंकू लावावे, त्यांचे औक्षण करावे आणि त्यांचे तोंड गोड करण्यासाठी त्यांना साखर भरवावी. त्या ओटी भरताना साडी किंवा ब्लाऊज पीस त्यांच्या ओटीमध्ये द्यावे. त्यावर नारळ, गजरा, पान, सुपारी ठेवावे. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या उंजळीत गहू घेऊन एक एक करून 5 वेळा ते गहू आईच्या ओटीत घालावे. शेवटी आपण आणलेले इतर सर्व साहित्य जसे की बांगड्या, मेहंदी कोन, नेलपेन, टिकली, केसांचा चाप
पण काही शृंगारासाठी लागतं ते सर्व साहित्य ओटीमध्ये घ्यावे, आदराने नमस्कार करावा. सियालाही हे सर्व पाहून खूप आनंद झाला होता. त्यामुळे सियाचेही पाय धुवून औक्षण सायलीने केलेलं आहे. आई किंवा सासूबाईंनी ती ओटी आपल्या पदराने व्यवस्थित स्वीकारावी आणि मुलीला किंवा सुनेला अखंड सौभाग्यवती भव असा मनापासून आशीर्वाद द्यावा. अधिक मासात आई आणि सासूबाईंचे पाय धुवून, त्यांना ओवाळून, साखर भरवून आणि गव्हाने 5 वेळा अशी भरलेली ओटी थेट त्यांच्या काळजाला स्पर्श करून जाते. साडी, शृंगार आणि गजऱ्याच्या सुवासामुळे या विधीला एक वेगळीच शोभा येते. आई आणि सासूबाईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि त्यांच्या मुखातून निघणारे आशीर्वाद हेच आपल्या संसाराचे खरे रक्षण कवच असते. नात्यांमधील प्रेम आणि आदर वाढवण्याचा हा एक अतिशय सुंदर सुवर्णक्षण आहे. मैत्रिणींनो, या अधिक मासात आपल्या आईची आणि सासूबाईंची अशीच सुंदर शास्त्रोक्त ओटी भरून त्यांचे मनापासून आशीर्वाद नक्की घ्या. तुम्हाला ही माहिती आणि ओटी भरण्याची ही पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे एक सरप्राईज आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे सरप्राईज माझ्यासाठी अनप्रेडिक्टेबल होतं. तर हे आहे सरप्राईज. सर्वांसाठी घेता घेता शैलीने माझ्यासाठीही हे सर्व काही केलं. माझ्या लाडक्या नणंदबाईंनी या पवित्र महिन्यात इतक्या प्रेमाने आणि आदराने माझी ओटी भरली, त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. नणंद ही फक्त नवऱ्याची बहीण नसते, तर ती संसारात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी हक्काची मैत्रीण असते. हे आज तुम्ही पुन्हा दाखवून दिले. इतक्या हौसेने केलेल्या या मानपानामुळे आणि सुंदर ओटीमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. तुझे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. माझ्या छोट्याशा बहिणीसारख्या नणंदबाईंना खूप खूप प्रेम. तुझा संसार नेहमी हसत खेळत आणि समृद्धीने बहरलेला राहो, हाच वहिनीचा तुला मनापासून आशीर्वाद. व्हिडिओ मनाला भिडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.